तर तुम्ही धर्मेंद्र प्रधानांना का सोडता, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर सरकारनं सुरुवातीला चर्चा करायला हवी होती, तसं झालं असतं तर उपोषण आणि आंदोलन झालंच नसतं असं राज ठाकरे म्हणाले। आंदोलकांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका याबद्दलचा तिढा सुटणार कसा या प्रश्नावर ठाकरे बंधूंनी हे उत्तर दिलं। या सरकार हे निर्दयी आहे। मी वांगचुकना त्यांना तिथून हलवण्याच्या आधी 1-2 दिवस आधी फोनवरनं बोललो होतो आणि मी त्यांना हेच सांगितलं होतं की आपण उपोषण सोडा, कारण उपोषण कोणासमोर करायचं, ज्यांना काहीतरी संवेदना आहेत। या सरकारला संवेदना नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की अशी लोक गेलेली बरी म्हणजे एकदा काय ते सगळं स्मशान शांतता होऊ द्या, पण तसं दिसत नाही आहे। अनेक जण आता प्रत्येकाच्या मनामध्ये ही ठिणगी पेटलेली आहे। त्याच्यात तुमचा जो विषय आहे की धर्मेंद्र प्रधान, शेवटी मग जबाबदारी कोणाची आहे? जे जबाबदार आहेत त्यांना सोडणार नाही, मग धर्मेंद्र प्रधान पहिले जबाबदार आहेत त्यांना का सोडताय? आणि धर्मेंद्र प्रधान पण कोणी एकेकाळी पेपर फुटीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले होते असं म्हणतात, जे आता विद्यार्थ्यांचं नशीब फोडतायत। हे सुरुवातीला करायला पाहिजे होतं ना। हीच गोष्ट उपोषणही झालं नसतं, लाठीचार्ज झाला नसता, मुलांनी मार नसता खाल्ला। काय झालंय, आता घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन, त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलं आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून। कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता, त्यावेळेला काय नाही रे बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला, देशातला नव्हता विषय। आत्ता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय, म्हणून आता हे बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या।